तुम्हालाही गोड खायला आवडतं का? पण काहीतरी नवीन आणि हटके पाहिजे. अहो, तर मग काळजी कशाला करता? आज आपण बनवणार आहोत एक असा गोड पदार्थ जो बनवायला अतिशय सोपा पण चवीला तितकाच भारी लागतो. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत शाही तुकडा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण 1.5 लिटर दूध तापायला ठेवलेलं आहे. दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे 4 चमचे साखर. साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे. आपलं दूध उकळतंय तोपर्यंत आपण इथे स्लरी बनवणार आहोत. त्यासाठी आपण 3 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे. त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी आणि गुठळ्या राहणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला छान मिल्क पावडर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला कॉर्नफ्लोअरची सुद्धा स्लरी बनवायची आहे. त्यासाठी आपण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलंय. त्यामध्येही थोडंसं पाणी घालून त्याला आपण मिक्स करून घेणार आहोत. दूध आता छान उकळतंय. त्यामध्ये आपण घातलेली आहे मिल्क पावडरची स्लरी आणि स्लो फ्लेमवरतीच आपण हे दूध सतत ढवळत राहणार आहोत. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी आणि 2 ते 3 मिनिटासाठी याला छान असं ढवळत राहायचंय. इथे लक्षात ठेवायचं, इथे आपल्याला सतत ढवळत राहणं गरजेचं आहे, नाहीतर दूध खाली लागू शकतं. आता तुम्ही बघू शकता कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरमुळे आपल्या दुधाचं टेक्स्चर बदललेला आहे. थोडासा घट्टपणा या दुधाला आलेला आहे. आता आपण हे दूध थंड करून घेणार आहोत. आता शाही तुकड्यासाठी आपण पाक तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये 1 कप साखर घेतलेली आहे. त्याच कपाने आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि आता स्लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटासाठी आपण याला सतत ढवळत राहणार आहोत. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली साखर छान विरघळलेली आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत फूड कलर. फूड कलर हा ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपही करू शकता. आता याला पुन्हा एकदा आपण छान मिक्स करून घेऊयात आणि याला थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत. आता आपल्याला ब्रेड तळून घ्यायचे. त्यासाठी एका कढईमध्ये आपण तूप गरम करून घेतलेलं आहे आणि ब्रेडचे आपण असे त्रिकोणी काप करून घेतलेले आहेत. आता हे काप आपण तुपामध्ये छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूनी तळून घेणार आहोत. अशा सोप्या आणि नवनवीन रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपले नवीन व्हिडिओज चॅनेलवरती येत असतात. आता आपले ब्रेड दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन असे तळून झालेले आहेत. ते आपण काढून घेऊयात आणि शाही तुकडा आता कसा सर्व्ह करायचा ते आपण बघणार आहोत. त्यासाठी एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये आपण घालणार आहोत पहिली लेअर दुधाची. जे दूध आपण तयार करून घेतलेलं आहे त्याची पहिली लेअर आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर तळलेले ब्रेड आपण पाकामध्ये डिप करून याच्यावरती ठेवायचे आहेत आणि पुन्हा एकदा याच्यावरती आपल्याला दूध घालायचं आहे आणि त्यानंतर याच्यावरती थोडासा पाक आपल्याला घालायचा आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यावरती आपण घालणार आहोत टुटी फ्रुटी आणि ड्राय फ्रुट्स. आणि अशा प्रकारे तयार आहे आपली शाही तुकडा ही रेसिपी, जी बनवायला आहे एकदम सोपी पण खायला तितकीच भारी लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.